नमस्कार. श्री भाऊ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टची स्थापना सन 2013 झाली. समाजसेवा हीच ईश्वर सेवा असून समाजातील गरजू लोकांना आपण आपल्या परीने मदत केली पाहिजे या हेतूने परमपूज्य श्री भानुदास वामन गावडे उर्फ भाऊ महाराज यांनी हे कार्य सुरू केलं. आणि आता त्यांचा ह्या समाजकार्याचा वारसा त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य काकाश्री श्री विजय चव्हाण हे चालवत आहेत. गेल्या 15 वर्षात आपल्या ट्रस्टच्या मार्फत जिथे जिथे वैद्यकीय सेवा पोहोचत नाहीत अशा अतिदुर्गम खेड्यात, आदिवासी पाड्यात, धार्मिक स्थळांमध्ये वैद्यकीय सेवा देऊ केली. त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत 200हून अधिक मोफत वैद्यकीय शिबिरं राबवली गेली. आश्रमशाळांमधील मुलांचं मंथली रेग्युलर मेडिकल चेकअप, फराळ, गणवेश, बॅग्स, शैक्षणिक साहित्याचं वाटप तसंच आधुनिक संगणक कक्ष उभारला आहे. त्यात 25 कम्प्युटर 4 शाळांमध्ये देऊ केले आहेत. कोसबाडी येथील आश्रमशाळेमध्ये 2000 लिटर क्षमतेचा वॉटर हीटर आणि वॉटर प्युरिफायर ट्रस्टमार्फत देऊ केला आहे. तसंच गरजू व्यक्तींसाठी ब्लँकेट, साडी, छत्री वाटप, गावागावांमध्ये वृक्षारोपण यांसारखे अभिनव उपक्रम संस्थेने राबवले आहेत. हा प्रवास तसा सोपा नव्हता. कोणतेही ठोस आर्थिक पाठबळ, सरकारी अनुदान नसतानाही ही सेवा सुरूच होती. प्रथम माळशेज घाटातील दुर्गम भाग, नंतर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा तसंच कर्नाटकमधील श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र पंढरपूर अशा ठिकाणी आपण गरजूंना सेवा देण्याचं कार्य केलं. ही सेवा पुढेही अविरत चालू राहावी यासाठी आम्ही आपणास मदतीचं आवाहन करत आहोत. ज्यांना जमेल तसं, जमेल तितकी आर्थिक मदत करावी आणि त्यासाठी आपण देणगी मूल्य रोख रक्कम किंवा ऑनलाईन पद्धतीने थेट संस्थेच्या अकाउंटमध्ये जमा करू शकता. तसंच ऐच्छिक देणगी व्यतिरिक्त अशा प्रकारे मदत करू शकता. याशिवाय आपण शैक्षणिक साहित्य, खाऊ, कपडे, औषधं, मेडिकल उपकरणं, अन्नदान यासारखी मदत देखील करू शकता. आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुण्यजनांच्या स्मरणदिनी संस्थेला मदत करून वेगळ्या स्वरूपात साजरा करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही तुमचा अनमोल वेळ संस्थेच्या कामांमध्ये भाग घेऊन देऊ शकता. चला तर मग आपण भाऊंच्या या अनमोल कार्याला हातभार लावूया. धन्यवाद.